नमस्कार. सुहाना अंबानी मसाले आणि सॅव्हलॉन सहप्रस्तुत होम मिनिस्टर भारत दौरा. आज आपण चेन्नईमध्ये आहोत, सेल्वम नगरमध्ये. रंजना उदय पतंगराव या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. चेन्नईत आज आलेले आहोत. सुंदर इथल्या वाद्यांनी शहनाईमधून एक वेगळ्या पद्धतीचं संगीत कानावर पडतं आणि त्या संगीतामध्ये स्वागत करण्यात येतं. चला पतंगराव कुटुंबाला भेटूया. माझं नाव रंजना उदय पतंगराव. माझं बालपण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर लग्नानंतर मी 10 वर्ष गुजरातला वास्तव्य केलं. माझ्या मिस्टरांची जॉब तिथे असल्या कारणाने आणि त्यानंतर मी चेन्नईमध्ये आले. चेन्नईमध्ये येऊन मला आता किमान 1 वर्ष झालेलं आहे पूर्ण. मला कुकिंगची खूप आवड आहे. मी वेगवेगळे पदार्थ जसं आपल्या टी व्हीवरती कार्यक्रम असतात त्यातनं पाहून ट्राय करत असते आणि माझ्या घरपरिवारामध्ये सगळ्यांना खायला देत असते आणि मला त्याची कॉम्प्लिमेंट ऐकायला फार आनंद होतो. माझा होम मिनिस्टरमध्ये नंबर आल्यामुळे किंवा माझी निवड झाल्यामुळे मला इतका आनंद झाला आहे की मी त्यांची स्वागताची तयारीही इथल्या चेन्नई ट्रेडिशनल प्रमाणे केलेली आहे. आणि आदेश भाऊजी, तुम्ही लवकर लवकर आणि लवकर या. आम्ही तुमची खूप वाट पाहत आहे. इतिहासाचे रंगरूप है आले या नगरा. इतिहासाचे रंगरूप है आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. क्या उखाणा. महाराष्ट्र गुजरात नंतर चेन्नईत राहते पतिदेवांच्या कृपेने. कल्याणची मी लेक, माहेर माझं जाधव. छत्रपती शिवाजी महाराज नगरची मी सून. सासर माझं पतंगराव. होम मिनिस्टरच्या निमित्ताने नाव घेते पतिदेव माझे उदयराव. अरे वा 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 वा, खूप छान. पूर्व असो वा पश्चिम किंवा दक्षिण उत्तर असो, जिथे जिथे पसरली मराठी तिथे खेळ हा दिसो. आनंदाने नाहून जाण्या सगळ्यांना बोलवा. द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ही आई. नमस्कार. हा माझा छोटा मुलगा दक्ष. बरं. हा पुतण्या आहे, ही पुतणी. आणि तो माझा मोठा मुलगा यज्ञेश. त्या माझ्या ठाण्यावरून आल्यात जाऊबाई. नमस्कार. आणि ह्या मावस सासू. ह्या माझ्या सगळ्या त्या मैत्रिणी. आणि ती आमची आंटी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? माझं बालपण सगळं कल्याणमध्ये गेलं. कल्याणमध्ये? हो, तिकडेच गेलेलं आहे. आणि तुमचं? माझं कल्याणच्या 45 किलोमीटर्स. कुठे? शहापूर तालुका. शहापूर. किनवली. तुमचं सगळं? माझंही सगळं तिथे. कोण होतं कल्याणला? कल्याणला आई, माझी लहान एक बहीण आहे, ती आता दिल्लीला आहे डॉक्टर. आणि मी. तुम्ही काय करता आता? मी आता सध्या हाऊसवाईफ आहे, पण मी आता आपलं हे जे होम मिनिस्टर ॲप आहे ना त्यामध्ये माझं नाव रजिस्टर केलं इथे आल्यानंतर. अरे वा. आणि त्यातनं माझं थोडं घरगुती उद्योग टाइमपास म्हणून चालू केला, पण मला त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला. अरे वा. त्याच्यातनं मला भरपूर ऑर्डर होम वगैरे. मिनिस्टर ॲपची जादूच आहे. हो. खूप खूप म्हणजे इतका मला त्याच्यातनं खूप प्रतिसाद छान मिळाला आणि माझे पदार्थही तेवढे काय? झाले. कुठला कुठला पदार्थ? मी आपलं जे महाराष्ट्रामध्ये वाळवणाचे जे पदार्थ करतात, कुरडई, उडदाचे पापड, तांदळाचे पापड, हे सगळं बनवते ऑर्डरप्रमाणे. आणि तसेच फराळाचं आपल्या भाजणीच्या चकल्या, बेसनचे लाडू, रव्याचे लाडू, करंजा, हे सगळं बनवते. पण तुम्हाला मला विचारायचं आहे की मग तुमचं लग्न कसं जमलं? आमचं ॲक्च्युली लव्ह मॅरेज. कसं काय? मी ॲक्च्युली शाळेत होते इकडे कल्याणच्या पुढे महाराळगाव म्हणून, तिथे थोडे दिवस राहत होते. आणि त्यानंतर तिथे ना ह्या माझ्या मावस सासू आहेत ना, त्यांचा मुलगा माझ्या वर्गामध्ये होता. तर जस्ट त्यांनी यांच्याशी ओळख करून दिली गणपतीच्या टायमाला. आणि हे भजन वगैरे खूप छान गातात, तर मला त्यांची ओळख झाली. आणि त्यानंतर असंच नुसती ओळख होती. आणि मग नंतर थोडं 2-3 वर्ष गॅप झाला. हे बँगलोरला जॉब करण्यासाठी बाहेर निघून गेले. मग 2006मध्ये मला हे दिसलेच नाही कुठे, पण मी यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांच्या मित्राला कॉल केला आणि त्यांच्या थ्रू यांची पुन्हा माझा संवाद झाला एवढ्या वर्षानंतर. आणि नंतर मी यांच्या भावाच्या घरी लग्नाला प्रयत्न केला नाही शोधायचा? असं म्हणत नव्हतं. असं काही म्हणत नव्हतं. फक्त एक ओळख होती की माझ्या मावशीच्या मुलाच्या वर्गामध्ये आहे,
पहिल्यांदा मी जेव्हा भजन करत होतो गणपतीसमोर, तर मग यांची एंट्री झाली आणि मग तिथून सुरुवातच झाली. सुरुवात झाली. मला ॲक्च्युली त्यांचा आवाज आणि हेअरस्टाईल खूप आवडली होती. मग नंतर कधी भेटले तुम्ही नंतर बँगलोर? माझ्या भावाचं लग्न जमलेलं, माझ्या मामाच्या मुलीबरोबरच त्याचं लग्न झालं. तर मग त्याच्या लग्नामध्ये मी हिला इन्व्हाइट केलं. तुम्ही गेला? हो, मी 8 दिवस तिथे राहिली, कारण माझी आई BSNL मध्ये जॉब करत होती. तिची एक पिकनिक होती, ती तिकडे गेली. तर मग आता घरी आम्ही दोघी बहिणी एकटं कसं राहायचं, म्हणून मग मी त्यांच्याकडे राहायला गेली. आणि त्या दिवसामध्ये 8 दिवसामध्ये आमचं म्हणजे चांगलं बोलणं चालण्यामध्ये सहवासामुळे थोडं झालं आकर्षण, आणि मला आवडतच होते पहिल्यापासूनच. पण मग तुम्ही इकडे कधी आले? चेन्नईमध्ये 2 वर्षापूर्वी आलो. कुठे काय करता? ॲक्च्युली अगोदर मी गुजरातमध्ये होतो, शिपिंगमध्ये, इम्पोर्ट एक्सपोर्ट. तर गुजरातमध्ये 12 वर्ष तिथेच केले, कच्छमध्ये सेम जॉब केला. आणि नंतर मग आता ट्रान्सफर इकडे झाली. मग इथे बरं वाटतंय? ट्रॅडिशन वगैरे चांगलं आहे सर. पण मला सांगा, इतक्या लांब जायचं, आधी गुजरात मग इकडे, कसं काय ॲडजस्ट केलं तुम्ही? काही नाही, सहवास त्यांचा होता, साथ त्यांची होती, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला कधी. आणि छान, आणि पहिल्यापासून सवय होती. माझा स्वभाव खूप बोलका आहे, असं म्हणजे हे नाही कोणी, मी पटकन सगळ्यांशी ओळख करून घेते. इथे थोडा लँग्वेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला, पण माझं कच्छमध्ये फुल महाराष्ट्र मंडळ आहे, त्यामध्ये आम्ही सगळं ऑर्गनाईज करायचं प्रोग्राम. माझ्या जवळजवळ 25 ते 30 मैत्रिणी तिकडे राहतात. मी 10 वर्ष तिथे वास्तव्य केलं. एवढा उत्साही स्वभाव पहिल्यापासून आहे हो ना? हो. आणि जेव्हापासून आम्ही तिथे महाराष्ट्र मंडळ आहे, गणेश उत्सव, शिवाजी महाराजांची जयंती गुजरातमध्ये सगळ्यात चांगली हे करतो आम्ही, सेलिब्रेट करतो. मग तिथे ज्या वातावरणात आम्ही राहिलो ना, ते एकदम उत्साही होतं, त्याच्यामुळे आम्हाला जास्त पण आवडलं. मग आता इथे आल्यानंतर तिकडे जाता तुम्ही गुजरातला? हो जातो. जाता? हो. आता कोण आहे तिकडे? आमचं घर आहे तिथे तिथे स्वतःच. घर आहे. अच्छा, घर ठेवलेलं आहे हो, तुम्ही? आहे आमचं घर. आणि आता इकडे नोकरीसाठी बँगलोर इथे हो, आले, इकडे चेन्नईमध्ये. चेन्नईला शिफ्ट झालं. बरं, सगळीकडे फिरायला मिळतं हो तुम्हाला? हो. या शांतच आहेत का हो पहिल्यापासून? असं वाटत नाही. बरं बरं, मला एक सांगा, अजून भविष्यात काय करायची इच्छा आहे? भविष्यात असं काही नाही, जे चाललंय ते व्यवस्थित छान चाललेलं आहे. मुलांना भरपूर शिकवायचं आहे, त्यांच्या पायावरती उभं करायचं आहे. पण मग इथली भाषा कळत नाही किंवा तुम्ही शिकत नाही, मग इथे कसं काय ऍडजस्ट करता? शिकत नाही म्हणजे असं काही बेसिक थोडेसे वर्ड शिकले आहेत, पण थोडा प्रॉब्लेम कुठले? होतो. एकतर वांगा वांगा म्हणजे या, वेलकम. हा, आणि दुसरं सापडी या म्हणजे जेवले का. सापडी. उन्हाळी पिनाडी म्हणजे च्या मागे च्या पुढे, असं म्हणजे थोडंसं मागे basic पुढे. आहे. अच्छा, ईद उनाडी ईद पिनाडी. जो आगे उसको उनाडी बोलते है ना, उनाडी हा, and आणि पिनाडी. पिनाडी म्हणजे मागे. ओके 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 ओके. असं बरंच शिकलात तुम्ही म्हणजे. हो. Very बाकी good. थोडंसं इंग्लिश थोडंसं वापरावं लागतं, एवढं काही येत नाही. माझं शिक्षण मराठीतनं झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं. पण बघा ना, इथे येऊन तुम्ही तुमचा बिझनेस सुरू केलाय, काय हो, कसं वाटतं तुम्हाला हे? एकदम अतिशय आनंद. ॲक्च्युली माझी अशी इच्छा होती की तिला, कारण ती जेवण चांगलं बनवते, फ्युचरमध्ये जर असं झालं तर मग तिला सपोर्ट म्हणून एक रेस्टॉरंट ओपन करून द्यायचं. त्या लघुउद्योगचा महाउद्योग होईल असं. कुठे करणार? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात, इथे नाही? इथे आता सध्या माझी इच्छा आहे की आता महाराष्ट्रातच सेटल व्हायचं, कारण भरपूर दिवस, जवळजवळ 18 वर्षापासून बाहेरच आहे. 18 वर्षाचं होतं तिथून बाहेर. पण महाराष्ट्रात कुठे? कल्याणमध्ये. कल्याण, हो की नाही? जिथून कल्याण झालं, जिथे एक अभंग कुठला गायला होता हो तेव्हा अभंग तुम्ही? तेव्हा गणराया लवकर येई. कसं म्हणा 2 ओळी ह्या आल्या तेव्हा. गणराया लवकर येई, गणराया लवकर येई, भेटी सकळासी देई, हा भेटी सकळासी देई, गणराया लवकर येई. आणि ह्यांनी एंट्री केली का? आणि आयुष्याचा प्रवास आनंदी झाला. बरं, आता ना घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवले, एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची. वेळ 1 मिनिट. आणि त्यासाठी पहिलं वाक्य आहे, सेव्ह टायगर. वेळ सुरू झाली. टायगर शोध. आता सांगायचं टायगर कुठे? तिकडे चिठ्ठी मिळेल तुम्हाला. टायगर कुठे सांग बाळा मम्माला. राज्याभिषेक. राज्याभिषेक राज्याभिषेक राज्याभिषेक. ओके. बंदर क्या जाने अदरक का स्वाद. अद्रक.
30 सेकंद झाली. वाचायचं लगेच. 10, पंचमुखी हनुमान. हो जा, जा, 9, जा, जा, जा. 8, लवकर ये लवकर ये. 7, 6, अरे ते आण ना. 5, 4, 3, 2. अभिनंदन. पहिली चिठ्ठी मिळाली, चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन. दुसरी चिठ्ठी मिळाली, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. तिसरी चिठ्ठी मिळाली, चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. काय छान वाटतंय बघा, हो की नाही? तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतात ते ऐकूया. सासूबाईंकडे माईक द्या पहिला. सुनबाई आमच्या चांगल्या आहेत, हां, स्वभाव त्यांचा चांगला आहे, प्रेमळ आहे, पोरगा पण चांगला आहे, प्रेमळ आहे. तुम्ही कुठे असता? किनवली. गावाला गाव. शहापूर. मग आज आला इकडे शूटिंगसाठी आले? हा बोलून घेतलं होम त्यांनी. मिनिस्टरसाठी बोलवून घेतलं. बोलून घेतलं. द्या बाबा, काय म्हणणं आहे? काय नाही, सुनबाई व्यवस्थित आहे, स्वभाव चांगला आहे तिचा, प्रेमळ पण आहे. आईकडे द्या. माझी रंजा खूप हळवी आहे. कोणी काही बोललं तर रडू येतं लगेच तिला, आणि कोणाला उलट बोलणार नाही. खूप छान आहे, लहानपणापासून तशीच आहे. खूप म्हणजे व्यवस्थित. मी सर्व्हिस करायची तर सगळं घरातलं काम ती करायची, शाळा शिकून. आणि जावई जाव व्यवस्थित. अभंगातून हे जमलं हे तुम्हाला माहिती होतं? माहिती होतं म्हणून मी त्यांच्या आई वडिलांना सांगू असं म्हणत होते, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. मग नंतर माझ्या मुलीचा गृहप्रवेश केला नाही. पुन्हा माझ्याकडेच 1 वर्षभर राहिली. मोठा मुलगा हो सर, मीच सांभाळलं तिला. हो हो. तिचा गृहप्रवेश केला नाही. मला त्याचं खूप दुःख वाटते. आता मी सगळं माझं व्यवस्थित मोन झालं. रेजिन्शीत तिचं अगदी व्यवस्थित लग्न लावून दिलं. हळद वगैरे सगळे नातेवाईक बोलून व्यवस्थित लग्न लावून आता छान झालं की दिलं. नाही? आता छान झालंय. सगळं एकदम व्यवस्थित आहे. व्यवस्थित. आनंदात आहे. आनंद. तेच जास्त महत्वाचं. हो ना. त्यांच्याकडे द्या, शेजारी. ती खूप छान आहे, तिचा स्वभाव खूप छान आहे. मला तिच्यामध्ये एक छोटी बहीण मिळाली आहे. अरे वा. मग तुम्ही कुठे असता? मी ठाण्याला. मग आज तेवढ्यासाठी आला? हो, आई बाबा आणि यांना घेऊन मी आली आहे. कसं वाटतंय सगळे इतकं बोलतायत तर? खूप छान वाटते. काय तुम्हाला कशी साथ दिली याने? मला 2017-18 मध्ये थोडंसं फिनान्शियल लॅकिंग आलं होतं. त्यावेळी माझ्यासोबत एकदम खंबीरपणे उभी राहिली. अच्छा. म्हणजे आता मी त्याच्यातून बाहेर पडलो तर असं वाटतं की ठीक आहे, कोणी जरी मित्रपरिवार कसा असतो, जर फिनान्शियल इश्यू आला, जे फक्त तोंडापुरते असतात ते बाजूला होतात, बाकींनी मला माझ्यासोबत राहिली. पण ह्याच्यामुळे मला जरा जास्त एनर्जी वाटली की चला आपण काही करू शकतो असं. आत्ता या ठिकाणी एक खेळ, आणि या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. तुम्ही चित्र काढायची आणि तुम्ही काढलेली चित्र यांनी ओळखली तर तुम्हाला बक्षीस मिळणार. पहिलं चित्र तुम्ही काढायचं. हां, दहा. क्या बोलते? तमिळ. हा. मूर्ख. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके ओके. अभिनंदन. पहिलं बक्षीस मिळालं तुम्हाला. अभिनंदन. पुढचं चित्र तुम्ही काढा. दहा, 9, 8, 7, 6. हां, अजून एक बोलायचं नाही. अजून बोलू नका. वेळ संपली. सांगा काय काढलंय? संग्रहालय. आता तुम्ही काढा. दहा, 9, 8, 7,
हा जवळ आलाय जवळ आलाय. असा 2 पायांचा. हे घ्या अभिनंदन वहिनी अभिनंदन. सॅव्हलॉनकडून सुद्धा तुम्हाला मिळते आहे ही भेट. तुमच्याबद्दल तक्रारी पण आल्या. कुठल्या तक्रारी आहेत ते तर बघूया. सासूबाईंना समजून घेत नाही. मान्य आहे? नाही असं तर मला असं मान्य नाही. नाहीये. नाही. छोट्या छोट्या गोष्टीवरून ओरडत असते. खरं आहे का? हो ओरडते. हा? काय दोघे खुश झालेत बघा मुलगा आणि कधीच नवऱ्याच्या बाजू घेऊन बोलत नाही. नाही ना? खरं आहे का? पण हे असं नाही बोलते असं काही त्यांच्या नाही. बाजूनी कधीच नाही बोलत. बोलते असं काही नाही. नेहमी आईच्याच बाजूनी बोलता. असं काही असं नाही. काय नाही काय. उशिरा उठतात हे बघ आलेलं आहे. उशिरा कधी उठते रोज तर माझं 6 o'clockला उठलं असतं. मुलांना शाळेत जायचं असतं. पण लिहिलंय तिथे उशिरा उठतात. आम्हाला काय माहिती आम्ही तर आत्ताच आलोय. काय म्हणणं आहे तुमचं या आरोपांवर? आरोप तर ते सासूबाईंचं वगैरे नाही हे मान्य नाहीये मला. कारण मी त्या आल्या ना का मला खूप आनंद होतो. मी तर त्यांना आईप्रमाणेच मानते. जरी काही फटकळपणाने बोलत असेल आहे थोडा माझा स्वभाव असा बडबडा आणि फटकळ बोलणे. पण माझ्या मनात असं काही नसतं. ते तेवढ्यापुरतं तेवढं असतं. पण असं ते मान्य नाही आहे. बाकी ओरडते मुलांवर तर ओरडावंच लागतं त्याशिवाय संस्कार होत नाही. मग आजपासून एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? यांचं असं म्हणणं आहे म्हणजे असं तक्रारीमध्ये आलंय की माझी बाजू घेत नाही. आजपासून घेणार? घे ना. काय हो खरं काय हो घेत नाही तुमची बाजू? कधी कधी नाही घेते. तर तुमच्या अपेक्षा काय आहेत वहिनींकडून? तिच्याकडून अशीच साथ देईल आयुष्यभर. आणि तुमची? माझी तर अपेक्षा असं म्हणता नाही येणार. पण यांनी ना मोबाईल खूप कमी करावा. कारण मुलं म्हणतात की पप्पा सारखा मोबाईल घेऊन करता येत नाही. पण पण असं नका करू ना. घरी आल्यावर त्यांचं म्हणणं आहे की जरा घरी आल्यावर मोबाईल लांब ठेवा. काय हरकत आहे? ठेवतो कधी कधी. आणि आता रोज ठेवा. आता रोज ठेवणार. आणि इच्छा अजून एक अपेक्षा अशी बोला, आहे बोला. की मला ना बाहेर देशात फिरायला जायचं एकदा तरी घेऊन जावं. काय हो? आता पासपोर्टसाठी केलंय आपलं. अर्ज केला आहे. तुम्ही कुठे कुठे जाऊन आलाय परदेशात? नाही परदेशात नाही. पण चला, भारतात बहुतेक तुमची इच्छा लवकर पूर्ण होऊ द्या. हा? धन्यवाद. आज क्षमा मागायची तर कोणाची? सगळ्यांचीच मागेल असं. पण ठीक आहे आईची सासूबाईंची अशा हेतूने मागेल की बा आईच्या काही इच्छा माझ्या लग्नाच्या अपुऱ्या राहिल्या. आणि जसं माझ्या लग्नामध्ये सासू सासरे नव्हते तर तेव्हा ते थोडेसे क्षण असे होते की असं वाटलं की दुखावलं सगळ्यांना. का तुम्ही पळून गेलं? पळून नाही केलं. माझ्या आईकडे केलं. अच्छा. ॲक्च्युली सासू सासऱ्यांना मान्य नव्हतं. मग त्याच्यामुळे मिस्टर बोलले की घरी सांगितलं तर लग्न होणार नाही. म्हणून ते फक्त लग्नाला एकटे आले होते. आणि आमचं सगळं हे प्रिपेअर. किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष पूर्ण झाली. 12 वर्ष. हो. आता बरं वाटतंय. पण हो छान आहे. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? मी माझ्या आईवडिलांची सासूबाईची. आईवडिलांची पहिले तर असंच की त्यांच्या थोडंसं अगेन्स्ट जाऊन हे केलं. मनाविरुद्ध लग्न केलं. आणि सासूबाईंचं की थोडेसे मागे पुढे इश्यूज होतात. तर त्याच्यामध्ये त्यांना कधी दुखावलं असेल तर. सासूबाईंची पण. अरे वा. बरं. आणि आज आनंदाचा प्रसंग आहे. होम मिनिस्टरचा कॅमेरा आलेला आहे. स्वतःमध्ये उद्यापासून एक एक बदल करायचंही ठरवलेलं आहे. आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. सगळ्यांच्या साक्षीने सासूबाईंची इच्छा पूर्ण करायची आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्यामध्ये आता उजव्या पायाने गृहप्रवेश करून आत यायचंय तुम्ही. अरे वा. या या या. आज इच्छा पूर्ण झाली मम्मी. तुझी एवढ्या वर्षाची इच्छा होती पूर्ण झाली आज. झी मराठीकडनं ही आजची आठवण. काय छोटे छोटे क्षण असतात आयुष्यामध्ये. आणि या माऊलीच्या डोळ्यात इतक्या म्हणजे तेव्हा पाठवणी करताना माऊलीच्या डोळ्यात पाणी असतं. पण आज या ठिकाणी इतक्या वर्षानंतर
आईची एक इच्छा राहिली होती की गृहप्रवेश झाला नव्हता. चला आज होम मिनिस्टरच्या साक्षीने या माऊलीचा गृहप्रवेशाचाही आनंद आम्ही अनुभवलेला आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतो. हसत राहा, आनंदात राहा. आणि एक छोटीशी इच्छा पण तीही पूर्ण करता आली, त्यामुळे झी मराठीचेही मी धन्यवाद देतो. या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.